असं झालं तर आपलं बुधवारी आपण गाडीचं वाटप केलं. बुधवारी वाटप केल्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे 3 दिवस गॅप पडला गाडीचं. त्यामुळे कस्टमर हे वाढत गेले आणि गाडी आज काय आली नाही. टेक्निकल काही प्रॉब्लेम असेल किंवा त्यांचं जसं इथं प्रॉब्लेम तर तिथं कंपनीत पण काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं गाडी आज काही आली नाही. त्याच्यामुळे हे लोकांना थोडे हे झाले, व्हायलेंट झाले की लोकांना आम्हाला आजच टाकी पाहिजे आणि शॉर्टेज असल्यामुळं सगळे कार्डधारक ऍक्टिव्ह झाले. आपल्याकडे एकंदर 7,500 कार्डधारक जसं गाड्या येतील तसं आपण वाटप करतोय. आता मी काय केलेले, काल जे लोक उभे होते त्यांना 3 तारखेचे टोकन दिलेली आणि आज गाडी शक्यतो ते आले लोक आणि परत 4 तारखेचे लोक ते पण उभे राहिले. त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम निर्माण झाला. ह्याच्यात काही गुणप्रवृत्तीचे लोक त्रास देण्याच्या हिशोबाने किंवा आणखी काय हिशोबाने ते लोक थोडं त्रास देतात. ते बाकी मग जर 1-2 जरी गाड्या आल्या तर आपलं वाटप सुरळीत चालू होईल. रेग्युलर 2-3 जरी गाड्या आल्या तर आपलं वाटप सुरळीत चालू होईल. असं काही प्रॉब्लेम नाहीये. पण फक्त ग्राहकांनी थोडं संयम घ्यायचा किंवा तुमच्या घरी एक टाकी भरली की तुम्हाला ती 25 दिवसांनी मिळणारच आहे. तुम्ही आजच लगेच येऊन बुकिंग केली की आजच येऊन तुम्हाला आजच मिळेल असं उपलब्धतेनुसार आपण वाटप करतो. पोलीस डीएसओ सगळं आपल्या सगळ्या वितरकांची मिटिंग झाली होती. तर त्यांनी स्वतः सांगितलं की तुम्हाला गाड्या पाठवायला तुम्हाला जिथं तुमचे गॅस ग्राहक एजन्सी तिथं आमच्यातर्फे पोलीस बंदोबस्त पुरवला जाईल. त्यांनी सांगितलेले आपल्याला. त्यांनी 2 पोलीस पाठवले होते अगोदर वाटप करायच्या अगोदर, पण त्यांच्या हातून नियंत्रण न आल्यामुळं त्यांनी मग बाकीची कुमक मागून घेतली. नाही असं कसं आहे मॅडम, तर हे नागरिकांची तक्रार आहे. असं काही नाहीये की एखाद्या ग्राहकाला ज्यावेळेस टाकी मिळत नाही त्यावेळेस त्या उद्देशाने तो हे विधान करतो. आणि अशी जर कोणाची काही तक्रार असेल तर त्यांनी तसं तक्रार करावी, पुण्यासाठी तक्रार करावी. आम्ही कोणाची काय असेल आमच्याबद्दल तर आम्ही त्याला आमच्या एखाद्या कर्मचाऱ्याबद्दल जरी काही तक्रार आम्ही त्याला सस्पेंड करू. असं काही प्रकार असं काही आमच्याकडे होत नाही. आमची सहकारी संस्था आहे, 60 वर्षापासूनची सहकारी संस्था आहे. आता जवळ आम्हाला 63 वर्ष चालली, त्यामुळे असं काही होत नाही. आणि कॉम्प्यूटरमुळे झाल्यावर असं सगळं कॉम्प्यूटरीकरण झाल्यामुळे असं काही होत नहीं। तारीख की बुकिंग है सर हमारी। अच्छा 4 दिन हो रहे हम चक मतलब यहाँ नंबर लगा रहे, घर का पूरा काम छोड़ने का। एक तो हमारे आदमी का धंधा बंद, एक दिन वो नंबर लगाते, एक दिन मैं लगाती। आज सुबह 7 बजे से बैठे हुए, 10 बजे इनका ऑफिस खुला और सर आए तो बोले था कि आज भी शिल्लक नहीं है, बोले मंगलवार को आओ। बोले आज जिसको हम कूपन देंगे वो मंगलवार को आएंगे, और कल जिसको कूपन मिला वो आज या सोमवार को मिलेंगे। बोले टाइम बोल रहे नहीं सर हमको कंफर्म हो टाइकी है या नहीं है। हम यहाँ से जो नंबर लगाते ना लोग, एक एक आदमी 4-4 टाइकी लाता, यहाँ से लेता 1000 रुपए मेरा, हमको बाहर 3000 में टाइकी दे रहा हो सर। हम रोज कमा खाने ले 3000 की टाइकी कैसे ले सकते? ब्लैक में दे रहे सर हमको वो टाइकी, यहाँ से ले रहे लोग, और हम जिसका नंबर है हमको टाइकी नहीं मिल रही। हमने क्या करने का? आज हम कलेक्टर ऑफिस में जाने वाले, एक तो सर के पास हमारा ये जो है ना हमारी प्रॉब्लेम का पूरा सोल्यूशन दो हम आपको। पण अजून टाकी भेटलेली नाही। कालच्या तारखेचं त्यांनी टोकन दिलं होतं, काल दिवसभर इथं थांबलो तरी सुद्धा टाकी भेटली नाही, आणि आज म्हणतात की टाकी शिल्लक नाहीये म्हणून हे आलेलं नाहीये टाकी। अडचणी काम धंदा सांभाळायचा तर हे करायचं म्हणल्यावर कसं काय करणार माणूस? किती वेळा इथे चक्रा मारणार?